तर आज आपण बनवणार आहे कराची हलवा। त्यासाठी काय करायचं, तर अर्धी वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घेऊया बाउलमध्ये। आणि यामध्ये आता 1 वाटी पाणी ओतून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या होता कामा नये, त्यामुळे छान असं सगळं गुठळ्याच्या फोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असं आपलं आता पीठ हे पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता इथे मी एक कढई घेतली, त्या तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी ओतून घ्यायचं। आणि असं हलवून त्याला 3 ते 4 मिनिट उकळून घ्यायचं पाणी, म्हणजे तोपर्यंत आपली साखर पण विरघळते आणि पाण्याला अशी उकळी आणून द्यायची। आता साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता पाण्यालाही त्या उकळी येत आहेत, त्याचं काही पाक वगैरे काय करायचं नाही। पाण्याला जशी उकळी येईल तेव्हा जे आपण कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी ओतलं होतं, पाणी तयार केलं होतं, ते हळूहळू ओतत हलवून घ्यायचं, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात। एकदम सतत असं हलवत ढवळत राहायचं। आता हे थोडं मिश्रण थोड्या वेळानं थोडं घट्ट व्हायला लागेल। आता हे मिश्रण सतत ढवळत राहायचं, त्याला एकदम असं ट्रान्सपरंट मिश्रण झालं पाहिजे, त्यामध्ये अजिबात गाठी वगैरे तयार होता कामा नये। आता मी ते अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, तर ते तूप एकदम न घालता 3च्या बॅचमध्ये एकदम 2-2 चमचे ओतून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे तेल तूप टाकते आणि हे सगळं तूप एकदम यामध्ये मुरलं पाहिजे, तोपर्यंत हे हलवायचं। आणि नंतर जेव्हा हे तूप त्यामध्ये मुरेल तेव्हा तुपाची दुसरी बॅच म्हणजे 2 चमचे तूप टाकून घ्यायचं। आता यामध्ये तूप ते मुरलं आहे। आता आपण दुसरे 2 चमचे थोडं तूप टाकून घेऊया आणि सेम प्रोसेस रिपीट करायची। पूर्ण तूप मुरेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं। पूर्ण ते हे मिश्रण ट्रान्सपरंट झालं पाहिजे। आता यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेते।
आता हे 2 चमचे हे तूप त्यामध्ये ऑब्झर्व झाले. आता उरलेले जे 2 चमचे ते तूप आहे ते टाकून घेऊया. सेम तसेच प्रोसेस करून हे तूप मुरेपर्यंत हलवून घ्यायचं. आता यामध्ये थोडा खायचा कलर टाकून घ्यायचा आणि तो पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा. तुम्ही कोणताही कलर वापरू शकता जो तुम्हाला आवडेल तो. आता हे मिश्रण पूर्ण एक गट्टा असा एकत्र होईपर्यंत हलवून घ्यायचं. एकदम ट्रान्सपरंट झालं पाहिजे. आता हे हलवत आपण याचा थोडा एकत्रपणा असा चिटका म्हणजे असं एकत्र येऊ लागले. हे एकदम चिटकतही नाही. असंच थोडा वेळ अजून हलवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता याचा एक पूर्ण असा गोळा झालेला आहे तयार. आता एक आपण भांडं घेऊ, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे ओतून घेऊया. आता या भांड्यामध्ये मी सगळं आपलं जे मिश्रण आहे ते टाकून घेते. आणि एक असं सरळ पसरून घ्यायचं ते. आणि आता हे मिश्रण आपण थोडं सेट होण्यासाठी ठेवून देऊया. आता जो आपला हलवा आहे तो एकदम सेट झालेला आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याचे आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आपला हा कराची हलवा एकदम मऊ असा तयार झालेला आहे.